मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगतो की काही जणांची निवेदनं राहिलेली आहेत, परंतु मीटिंग संपल्यानंतर मी थांबणार आहे. त्याच्यामुळे कुणी काही गैरसमज करून घेऊ नये. काय होतं, सभा चालूत असताना तुम्ही निवेदन दिली की सभा जरा डिस्टर्ब होते. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे सहकारी ज्यांनी आता मार्गदर्शन दिलं ते प्रफुल्लजी पटेल साहेब, सुनील तटकरेजी, छगन भुजबळजी, तसंच उपस्थित असणारे रामराजे नाईक निंबाळकरजी, हसन मुश्रीफजी, नरहरी झिरवाळजी, धर्मबाबा अत्रमजी, संजय बनसोडेजी, सुबोध मोहितेजी, समीर भुजबळजी, नरेंद्र राणेजी, शिवाजीराव नलवडेजी, शिवाजीराव गर्जेजी, आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकसभेचे सन्माननीय उमेदवार, सर्व आजी माजी खासदार, आमदार, सर्व जिल्हा अध्यक्ष, सर्व जिल्ह्याचे उपस्थित कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष, त्याचे सर्व कार्याध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व उपस्थित माझे सहकारी, पत्रकार बंधू भगिनी, आजच्या ह्या आपल्या बैठकीच्या निमित्तानं आज एक अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय आपले तरुण सहकारी धीरज शर्मांनी घेतलेला आहे. ते अध्यक्ष धीरज शर्मा, युवकांचे अध्यक्ष देशाचे, तसंच जम्मू काश्मीरचे प्रदेश अध्यक्ष गुलजारजी नागरोजी, कार्याध्यक्ष स्वर्णिया चौधरीजी, प्रकाश जोशीजी, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष युवकचे मुरली मनोहर पांडेजी, युवकचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष वरुण कुमारजी, आसामचे युवक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अनूप दासजी, उत्तराखंडचे सौरव अहुजाजी, आमच्या गुजरातचे जिग्नेश जोशीजी, हरियाणाचे निलेश शर्माजी, बिहारचे प्रदेशाध्यक्ष अविनेश पाठकजी, गुजरातचे रोहित टाडाजी, उत्तर प्रदेशचे रोशन सैनीजी, हरियाणाचे साहिबान अहमदजी, सर्व आज आमच्या लिस्ट बरीच मोठी आहे, परंतु धीरज शर्माजींच्या बरोबर ज्यांनी आजपासून आपल्या सर्वांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर काम करण्याचा देश पातळीवर आणि त्या राज्यामध्ये जो निर्णय घेतला, ते उपस्थित असणारे सर्व ज्यांनी प्रवेश केला ते सर्व आमचे सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला प्रदेशाध्यक्षांनी काही बाबी सांगितल्या. भुजबळ साहेबांनी, प्रफुल्लभाईंनी त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं. धीरजनी कशा कारणाकरता तो फार खोलात शिरला नाही, हरकत नाही, परंतु ज्यावेळेस मी धीरजशी स्वतः बोललो, स्वतः प्रफुल्लभाई बोलले, स्वतः सुनील तटकरेजी बोलले, इतर पण अनेक सहकारी मला सतत फोन होत होते, 15-1 दिवसात दादा आम्हाला धीरजला घेऊन तुमच्याशी बोलायचं आहे. आणि तशा पद्धतीने, कारण आज अनेक ठिकाणी संघटनेची जबाबदारी धीरज शर्मांच्यावर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपण एकत्र सगळे काम करत असताना दिलेली होती. ते वर्किंग कमिटीचे मेंबर होते, नॅशनल स्पोक्समन होते, तसंच इंडिया यूथ फ्रंटचे कन्व्हेनर होते, नॅशनल प्रेसिडेंट नॅशनल यूथ काँग्रेसचे होते, को इन्चार्ज सेंट्रल ऑफिसचे नॅशनल काँग्रेस पार्टीचे होते, आणि स्टार कंपनीवर महाराष्ट्र लोकसभा समिती हे जे पण ते त्या ठिकाणी पदाधिकारी होते. आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी आज त्यांच्याबरोबर आलेले आहेत. आपण सगळ्यांनी ते पाहिलं. त्यांना प्रत्येकाला आपली आपली 2-2 मिनटं बोलायचं होतं, परंतु वेळेअभावी ते त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडू शकले नाही. परंतु मित्रांनो, आपण सगळेच जण, म्हणजे भुजबळ साहेब तर जे साक्षीदार आहेत, प्रफुल्लभाई साक्षीदार आहेत, सुनील तटकरेजी साक्षीदार आहेत. 10 जून 1999ला शिवाजी पार्कला ज्यावेळेस पवारसाहेबांनी, संगमाजींनी, तारिक अनवरजींनी आणि असंख्य मान्यवरांनी, मग त्याच्यामध्ये भुजबळ साहेब होते, पिचड साहेब होते, प्रफुल्ल पटेलजी होते, पदमसिंह पाटील होते, विजयदादा होते, मोहिते पाटील, मधुकर पिचड होते, हे सगळेजण सिनियर नेते. आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेस ज्युनियर होतो, परंतु हे सगळे सिनियर नेत्यांच्या साक्षीनं स्वाभिमानातनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
स्थापना केली, परकीय मुद्दा काढून केली आणि त्याच्यानंतर सातत्याने बदल कसे होत होते. 4 महिन्यातच ज्या मुद्दा समोर ठेवून आपण पक्ष काढला, तोच मुद्दा बाजूला केला आणि लगेचच जूनला पक्ष काढला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्यात तर आपण तिथं आघाडीमध्ये गेलो आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केलं. हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या खोलामध्ये मला फार जायचं नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी संघटनेची जबाबदारी चालवत असताना जे सन्माननीय पदाधिकारी असतात त्यांचा मान सन्मान, धीरजने त्याचा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये. लोकांना, कार्यकर्त्यांना फार काही कामं 100% झालीच पाहिजे अशातला भाग नाही, परंतु मान सन्मान मिळाला पाहिजे. आपली ती महाराष्ट्राची संस्कृती, ती देशाची संस्कृती आहे आणि पहिल्यापासून सगळेच जण वडीलधारी यांना मान सन्मान देत आलेले आहेत, इतर लोकांना पण मान सन्मान देत आलेले आहेत. परंतु जो आपण मधल्या काळामध्ये 2 जुलैला निर्णय घेतला, त्याच्या आधीच्या काळात काही जणांचं महत्त्व पक्षामध्ये वाढलं आणि ते वाढल्यानंतर कसं आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, कसं कुणाला अलीकडं म्हणजे घरातला कामवाला गडी असला किंवा घरकाम करणारी बाई असली आणि तिला जरा मालकिनीनं किंवा घरातल्या प्रमुखांनी काही बोललं की ती म्हणते चल हिशोब कर आणि पैसे घे आणि चल मला सोड. म्हणजे एवढे अलीकडची परिस्थिती आहे. म्हणजे कधी कोण कुणाला सोडून जाईल सांगता येत नाही. एवढं प्रत्येक जणाला आपला मान सन्मान ठेवावा असं वाटत असतं, परंतु तसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी घडत नाही आहे आणि त्याचा फार वेगळ्या प्रकारचा अनुभव विशेषतः ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला, म्हणजे अनिल बायदास पण इथं बसलेत, बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत असताना त्यांना पण त्या ठिकाणी अनेकांनी ऐकवलं, कार्यकर्त्यांनी, किंवा धीरजशी मी ज्यावेळेस बोलत होतो, इतर काही त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलत होतो, त्यांनी पण ते सांगितल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. वास्तविक कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो. मी नेहमीच सगळ्यांना सांगत असतो किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रम सांगत असतो की कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि त्याच्यामुळं तो कणा आपण जपला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची माझी स्वतःची भूमिका आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं, आपण जी काही मेहनत घेतली आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे आपण काम केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आजच्या बैठकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत देखील करतो. थोडीशी गैरसोय झाली, सगळ्यांना बसायला जागा मिळाली नाही, अनेक जण उभे आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देखील तिथं देता आली नाही, ही थोडीशी गैरसोय. परंतु त्याची नोंद निश्चितपणे संघटनेकडनं, पक्षाकडनं घेतली जाईल आणि पुढच्या वेळेस त्याची दुरुस्ती देखील केली जाईल, हे सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देतो. मित्रांनो, निवडणूक ही राजकीय पक्षासाठी फक्त सत्ता मिळवण्याचं साधन आहे असं मी पण मानत नाही आणि आपल्यातले बरेच जण पण मानत नाहीत. निवडणूक हे आपण सर्वांनी 5 वर्षात लोकांच्या मध्ये जे काम केलेलं असतं त्याचं मूल्यमापन लोक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला कौल देतात. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढे जायचं, हे ध्यानात घेऊन आपण आजपर्यंत वाटचाल करत आलेलो आहे. कधी विजयाचा उन्माद देखील होऊन द्यायचा नाही आणि पराभवानी खचून पण जायचं नाही. अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असताना प्रत्येकाने घेतली पाहिजे. निवडणूक हा राजकीय कार्यकर्त्याचा तसं बघितलं तर श्वास आहे. कार्यकर्ता लोकांमध्ये असतो, तो लोकांची आणि पक्षाची सातत्याने कामं करत असतो आणि त्यामुळे निवडणुकीत त्यानं लोकांची कामं किती केली आणि त्यानं किती केलेल्या कामांवर हक्कांनी तो किती मतं पक्षाच्यासाठी आणि आपल्यासाठी आणू शकतो याची परीक्षा असते. आपण नवीन राजकीय भूमिका घेतल्यानंतर ही आपल्या सर्वांची पहिलीच निवडणूक होती, ही आपण सगळ्यांनी अनुभवली. जरूर थोडासा उल्लेख प्रफुल्लभाईंनी केला. 48 जागा आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आहेत, बाहेर पण आपण एक जागा त्या ठिकाणी लढलो नाही अशातला भाग नाही. परंतु त्या 41 जागा मागच्या वेळेस ह्या भाजप शिवसेनेच्या आलेल्या होत्या आणि फक्त 7 जागा आपल्या विरोधकांच्या आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं 7 जागांच्या पेक्षा जास्त तिथं चर्चा करायला
संधी नव्हती तरी देखील काही बाबतीमध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवता येईल हा प्रयत्न झाला आणि त्याचा उल्लेख सातारची जागा जरी सोडली तर तिथं राज्यसभेची जागा घेतलेली आहे. आणि मी आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्या नेतेमंडळींच्या साक्षीनं सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या. नाही तर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा तर द्या ना, ती आम्हाला द्यायला काय हरकत आहे. तसं काही होऊन देऊ नका. हे पहिलं प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल ते ठरलेलं आहे आणि सुनीलजी तुम्हालाही माहिती आहे, आपण इतर पण मान्यवरांच्या कानावर ही गोष्ट त्या ठिकाणी घातलेली आहे. त्या प्रकारे तिथं कार्यकर्त्याला मदत केली जाईल आणि सातारा तसा आपल्या पक्षाचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, म्हणून त्याचा उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर केला. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आपण साधारण 54 निवडून आलेलो होतो. उद्याच्याला 288 जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल. त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच अशा प्रकारची आखणी करूनच आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून, कारण नंतर काही वेळेस इतका शेवट आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते, म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे, आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल, सरोजने असेल, बाकीच्या आमच्या हिरामणने असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की ह्याच्याबद्दल असं करून चालणार नाही. आणि मग समोरचे लोक कामाला लागतात, प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो. अशा प्रकारचा सुतोवाच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही. मगाशी मी धीरज आणि ह्या सगळ्यांशी बोलत होतो, प्रफुल्लभाईंनी पण त्याचा उल्लेख केला. आपल्याला उद्याच्या 10 जूनला 25वां वर्ष आपण साजरं करतोय, म्हणजे 1099 ते 2024, तर त्यामध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला आणि 26वा वर्धापन दिन, पहिला वर्धापन दिन जर 10 जून 1999चा आपण धरला तर, आणि त्याच्यातून पुन्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची आणि तशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा चाललेला आहे. आजच्या ह्या पक्षप्रवेशाच्यामुळं धीरज आणि बाकीच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांनी युवकच्या आणि इव्हन फादरच्या पण अध्यक्षांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यातनं तिथं पक्षाची ताकद वाढवण्याच्या करता निश्चितपणे मदत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं सर्वांचं आपण स्वागत केलेलंच आहे. आणि पुढचं अधिवेशन कुठं घ्यायचं ज्याचा उल्लेख सुनील तटकरे यांनी केला, मग ते षण्मुखानंदला घ्यायचं का तालकटोराला दिल्लीमध्ये घ्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी ठरवू. 10 जूनलाच होईल असं सांगता येत नाही, कारण 10 जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर 2 दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2-3 दिवस ह्याची पण कृपा करून कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. पण 10 जूनला आपला वर्धापन दिन आहे, तो मात्र वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याच्या बद्दलचा कार्यक्रम हा सगळ्या जिल्हाध्यक्षांना, कार्याध्यक्षांना, सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना दिला जाईल. त्याबद्दल आपण यत्किंचितही शंका मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करीन. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. विशेषतः पाण्याचे साठे अतिशय कमी झालेले आहेत. 5% कपात, 10% कपात, 15% कपात. वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलेलं आहे. प्री मान्सून काही भागामध्ये मोठा कोसळला आहे. हवेच्या वादळी वाऱ्यामुळं प्रचंड नुकसान झालं, पत्रा उडून गेला. तरी देखील त्याच्यामध्ये आपण लक्ष घातलं आणि 25 जिल्ह्यामध्ये साधारण 10,000 हेक्टरचे पंचनामे कालपर्यंत झालेले आहेत. पंचनाम्याचं काम सुरू आहे.
कारण तो काही ठिकाणी जनावरं मेलीत, काही ठिकाणी मनुष्यहानी पण झालेली आहे, पत्रे पण उडालेले आहेत, घराचंही नुकसान झालेलं आहे, पिकांचं उन्हाळी पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि काही भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टँकरनी पाणी पुरवठ्याची मागणी आहे. ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम आपण करतोय आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपलं लक्ष आहे. त्यामध्ये ज्या दिवशी आपल्या इकडचं मतदान झालं त्याच्यानंतर ताबडतोबच मंत्रालयामध्ये बसून आमचा सगळ्यांचा आढावा चाललेला आहे. स्वतः मुख्यमंत्री पण घेत आहेत. आज देखील राज्यातील मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक होती, पण तो आपली बैठक लागल्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणालो की उद्या 12 वाजता ती बैठक घ्या. त्याच्यामुळं मान्सूनपूर्व तयारीची पण बैठक उद्या होणार आहे आणि 350व्या शिवराज्याभिषेक महोत्सव 350वा यंदाच्या वर्षी आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्याचाही उद्याच्याला आम्ही बैठक त्या ठिकाणी ठेवलेली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. ती पण साधारण उद्याच्याला होईल. मला लोकप्रतिनिधींना इथं बरेचसे आमदार आहेत म्हणून त्यांना सांगायचं आहे की या सगळ्याच्या संदर्भात मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री इथंच आहेत. किती तारखेला आपण बैठक घेतली होती? 21 तारखेला. 21 तारखेला आम्ही बसलो होतो मंत्रालयामध्ये. आम्ही फार टी व्हीकडं किंवा प्रेसकडं जात नाही. बैठक घेतली, अमकं झालं तमकं झालं, फोटो काढा आणि ते सोशल मीडियाला टाका आणि ते अमकं करा. त्याच्यामध्ये थोडीशी आचारसंहितेची अडचण होती. आपण खरं तर 20 तारखेला महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं मतदान झालं 5व्या टप्प्यातलं आणि ते झाल्यानंतर आम्ही नितीन करीर म्हणून आपले चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना सांगितलं तुम्ही निवडणूक आयोगाला कळवा की आता इथं आचारसंहिता शिथिल करा, काढून टाका नका, शिथिल करा की ज्याच्यातनं काही निर्णय मंत्र्यांना घ्यायला सोपं जाईल, कॅबिनेट घेता येईल, कॅबिनेटमध्ये देखील काही निर्णय घेता येतील. कारण आज माझ्याकडे सकाळी काय आमदार भेटायला आलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी विषय काढला. मी नितीन करीरांना फोन लावला आणि विचारलं की त्यांना आढावा बैठक घेता येईल का, तर ते लोकप्रतिनिधी असताना देखील दुष्काळी आढावा बैठक त्यांना घेता येत नाही. म्हणून आम्ही त्याच दिवशी पत्र पाठवलं आणि बाबा ते लवकर आम्हाला कळवा. तिथं त्यांची परवानगी घेऊन करता येतं, परंतु अजूनपर्यंत आलं नाही. कदाचित आज काही त्याच्याबद्दलचं मत ते व्यक्त करतील, परंतु तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. ही गोष्ट आपल्याला मान्यच करावं लागेल. आता आजच्या पण ह्या 2 बैठका उद्यावर आपण ढकलल्यात, त्याच्याबद्दल देखील आपण त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे. हे पण मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. आणि त्याच्यामुळं ह्या दुष्काळाच्या बद्दलचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, अवकाळी पाऊस, वादळी वारं, हे सगळं जे काही झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये कुठंही काही अपघात, वेगवेगळ्या प्रकारचे, पुण्यामध्ये झालेली घटना, जळगावमध्ये झालेली घटना, नागपूरमध्ये झालेली घटना, डोंबिवलीचा झालेला स्फोट, त्याच्यामध्ये नाहक काही जणांचा बळी गेला, अनधिकृत होल्डिंगचा अपघात जो झाला त्याच्यामध्ये बऱ्याच ज्यांचा काही संबंध नव्हता अशा निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. अशा काही घटना ह्या अलीकडच्या काळामध्ये घडतायत. काही अपघातच आहेत, परंतु ते अपघात घडू नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे, अनधिकृत मोठ्या प्रमाणावर आपले होल्डिंग आपण हटवण्याचं काम सगळ्या राज्यामध्ये सगळ्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलेलं आहे. कुठंही राजकीय हस्तक्षेप न होऊन देता, कुणालाही त्याच्यामध्ये न वाचवता जो दोषी असेल त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं कारवाई. आता ज्या मुलाने ॲक्सिडेंट केला त्यालाही ताब्यामध्ये घेतलेलं आहे, त्याच्या बापालाही ताब्यामध्ये घेतलेलं आहे, त्या बापाच्या बापाला पण ताब्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य 3 जणांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांचा सगळं जे काही चौकशी आहे ती अतिशय निष्पक्षपणे चौकशी होईल. त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. विरोधक त्याचा बाऊ करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात पुणेकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि आमचा देश पण हळहळलेला आहे. तशा प्रकारच्या बातम्या पण आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था नीटपणे चोख व्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही खबरदारी राज्य सरकार म्हणून राज्य सरकारने घेतली पाहिजे, पोलीस खात्याने घेतली पाहिजे, ती निश्चितपणे घेण्याचं काम चालू आहे
आणि त्याच्यातनं काही पोलीस पण सस्पेंड केले, काही डॉक्टरांना पण ते रक्त तपासणीच्या मध्ये काही गडबड केलेली आहे, त्याच्याहीबद्दल त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या कामामध्ये लक्ष घातलं गेलेलं आहे, त्याचाही उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करीन. मगाशी भुजबळ साहेबांनी जे काही सांगितलं की आता मध्ये दिवस कमी राहतात, एक तर 10 जूनला आपलं अधिवेशन होणार होतं, आपण अंतरिम बजेट दिलं, त्याच्यानंतर राहिलेल्या 8 महिन्याचं बजेट मला द्यायचं होतं 10 जूनला पहिल्यांदा पुरवणी मागण्या आल्या असत्या आणि नंतर मी बजेट मांडणार होतो, पण ते थोडंसं पुढं जाईल. कामकाज सल्लागार समितीची बैठक उद्याच्याला मी CM साहेबांना मध्ये एकदा सांगितलं, परंतु आज गडकरी साहेबांचा वाढदिवस आहे, मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो. सकाळीच माझा फोन झालेला होता, पण त्या निमित्तानं उद्याच्याला आम्ही कामकाज सल्लागार समितीची बैठक कधी घ्यायची ते ठरवू आणि ते 10 जूनलाच ठेवायचं का 17 जूनला करायचं का अजून काही 23 जूनला करायचं ते ठरवलं जाईल आणि ते तुम्हाला सगळ्यांना पेपरमध्ये मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळेलच आणि त्याचा बाकीच्या पण तुम्हाला त्याच्या संदर्भातले व्हॉट्सअप केले जातील. अशा प्रकारची माहिती मी ह्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. एकंदरीतच मगाशी बोलत असताना आणि हां, त्याच्यामुळं ते बजेट एकदा दिलं की त्या बजेटमधले मगाशी त्यांनी भुजबळ साहेबांनी मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक हे 2 मतदारसंघाची निवडणूक लागली आणि ती फार सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर असा तो बरा मोठा मतदारसंघ आहे, बरोबर ना? नाही, ती एक झाली. नाशिकची दुसरी, नाशिक, जळगाव, नगर, नंदुरबार आणि धुळे ती दुसरी निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे या पुन्हा आचारसंहिता. तर भुजबळ साहेबांचं मत बरोबर आहे की फक्त शिक्षक तिथे वोटर असतात आणि काही ठिकाणी पदवीधर तिथं वोटर असतात, पदवीधर मतदारसंघात. तर तशा पद्धतीनं ह्या सगळ्याच सारख्या अशा निवडणुका लागल्या तर मग काहीच काम करता येणार नाही. तर त्याची परवानगी आपण घेऊ आणि त्याच्यात लोकप्रतिनिधींना पण त्यांच्या ह्या मधल्या काही काळामध्ये जी काही कामं करणं तातडीनं गरजेचं आहे त्या प्रकारे कामं केली जातील. मी पण साधारण 7 दिवसातले 4 दिवस मंत्रालयात बसणार आहे आणि 3 दिवस फिरतीवर राहणार आहे. आपल्याला आता विभागाचे पण मेळावे घ्यावे लागतील, आपल्याला आता जिल्ह्याचे पण मेळावे घ्यावे लागतील, आपल्याला सुरुवातीपासूनच कामाला लागावं लागेल. मागच्या वेळेस आमचं ठरलेलं होतं, एक बघा वल्लभभाई पटेलचा स्टेडियम ना, ते वल्लभभाई पटेल स्टेडियमवर एक मेळावा झाला आणि त्याच्यानंतर जिल्ह्याचे पण मेळावे घ्यायला लावले, महायुतीचे ते पण झाले. पण आमचे नंतर विभागाचे मेळावे काही घेऊ असं करून ते हे झालं. मी उद्याच्याला त्यांना सांगेल की आपण एकत्र घेऊ, परंतु त्यांना जर त्याच्यातनं वेळ नाही मिळाला तर किमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर आपण त्या ठिकाणी सुरूच करू, कारण काही ठिकाणी पाऊस असतो, कोकणात पाऊस सुरुवातीला येतो, काही ठिकाणी उशिरा येतो. तर त्याचं साधारण गणित बघून आपण ते मेळावे घेऊ, जेणेकरून आपल्याला आता विधानसभेच्या तयारीला तातडीनं लागणं नितांत गरजेचं आहे. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि त्याची नोंद पक्ष म्हणून पक्षाच्या स्तरावर आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. ही पण बाब मी तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. वेगवेगळ्या बराचसा अनुभव निवडणुकीच्या निमित्तानं आला. मला बऱ्याचदा वाटायचं की देश पातळीवरची निवडणूक आहे का कुठली निवडणूक आहे, कुठलाही मुद्दा चालायचा, रोज सकाळी 9:30-10ला तर भोंगा वाजतोच, तो तर काही हटतच नाही. मग ते काहीतरी भोंगा वाजला की त्याला कोणीतरी उत्तर द्यायचं आणि मीडिया पण त्याच बातम्या चालवतो. अशा पद्धतीनं म्हणजे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक, 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये स्थिर राहू शकतो ही निवडणूक. आणि असं असताना मात्र कुठंतरी जातीपातीचा विचार केला जात होता. आता वास्तविक मायनॉरिटीच्या बद्दल एवढे चांगले निर्णय, मी पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहे, मी पण काँग्रेसच्या बरोबर म्हणजे भुजबळ साहेब असतील, आम्ही सगळ्यांनीच अनेकांनी काँग्रेसच्या बरोबर पण सरकार आम्ही चालवले, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर पण सरकार चालवलं, त्याच्यामध्ये आत्ता आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजींच्या बरोबर पण सरकार त्या ठिकाणी चालवतं.
आणि या सगळ्या काळामध्ये जे जे आत्ता निर्णय झाले त्याच्यात सगळ्यात चांगले निर्णय ह्यावेळेस झालेले. तर मायनॉरिटीला चांगल्या प्रकारचा निधी आपण आमदारांच्या मार्फत दिलेला होता. मौलाना आझाद महामंडळाला 1,000 कोटी रुपयाचं भागभांडवल त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये आपण दफनभूमी, स्मशानभूमी, वक्फ बोर्ड ह्याच्या सगळ्याचे जे काही प्रश्न अडीअडचणी असतात, उर्दू शाळा, ह्या सगळ्याच्याबद्दल त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं होतं, जे कधीच पाठीमागे इतक्या मोठ्या प्रमाणावर घातलं गेलेलं नव्हतं. आणि वातावरण त्या ठिकाणी चांगलं होतं. मगाशी जे काही प्रफुल्लभाईंनी सांगितलं, थोडंसं उजरता उल्लेख भुजबळ साहेबांनी केला. मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशातनं आलेल्या मान्यवरांना पण आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या माझ्या सहकाऱ्यांना पण सांगू इच्छितो, काही झालं तरी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही, पुढेही कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. जे मगाशी प्रफुल्लभाईंनी सांगितलं, मी प्रफुल्लभाई त्यावेळेस तिथं होतो आणि त्यावेळेस समोर नरेंद्रभाई आणि अमितभाई बसलेले होते, लड्डाजी पण होते, ते तिघजण होते आणि आपण इकडे दोघंजण बसलो होतो. त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट ह्या भाषेमध्ये सांगितलं की आमची शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आम्हाला तुमचा विकासाचा कामाचा ज्याचा उल्लेख धीरजनी भाषणामध्ये केला, विकास पुरुष म्हणून आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुमच्याबरोबर सरकारमध्ये आलेलो आहे. राज्याचा विकास झाला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे, जगामध्ये देश जगामध्ये भारताचा नावलौकिक हा सर्व दूरपर्यंत वाढला गेला पाहिजे. कुणी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये. कालच पुन्हा इस्रायलवर हल्ला झालेला आपण बघितला असेल, काल का परवाच झाला. म्हणजे अशा प्रकारच्या घटना अचानक कधी काय घडतं, रशिया किंवा युक्रेनचं काय झालं हे पण आपण त्या ठिकाणी बघितलं. म्हणजे अशा घटना घडत असताना आपल्या आजूबाजूचे पण कुठं काही गडबड करणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यात आली. परंतु मला आठवत आहे, आपल्यातल्या काही सहकारी मित्रांना आठवत असेल, आपण एकत्र काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे मंत्रालयाच्या पलीकडं, तिथून आपण देश बचाव संविधान बचाव असा एक मोर्चा काढला होता. आणि मी त्यावेळेस फारुख अब्दुल्ला वगैरे सगळ्यांना आपण बोलवलं होतं आणि सगळ्यांनी चालत जाऊन शिवाजी महाराजांच्या गेटवे ऑफ इंडियाच्या पुतळ्यापाशी आपण गेलो आणि तिथं त्याचा समारोप तिथं केला. मी नंतर काहींना विचारलं, देश बचाव संविधान बचाव हे कसं काय आलं? म्हणले नाही, त्याच्यामध्ये कधी कधी नरेटिव्ह सेट करावा लागतो, नरेटिव्ह सेट करावा लागतो. कुणी काही म्हणलेलं नव्हतं संविधान बदलायचं काय, आणि तसंच हे आत्ता झालं. आम्ही सगळेजण बेंबीच्या देठापासून सांगत होतो, अरे संविधान बदललं जाणार नाही, संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी केलं, काँग्रेसवाल्यांनी त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव केला वगैरे वगैरे वगैरे. परंतु लोक त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि सांगण्याचा रामदास आठवले पण प्रयत्न करत होते, आम्ही पण सगळे प्रयत्न करत होतो. ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला, त्यांनी सांगितलेलं पण खरं आहे. आम्ही पण कांद्याच्याबद्दल विशेषतः माझ्या नाशिक, नंतर पुणे, नंतर अहमदनगर अशा काही जिल्ह्याशी संबंधित हा कांद्याचा विषय, तेव्हा पण मी मोदी साहेबांना सांगितलं की हे एक्सपोर्ट चालू करा. निवडणुका जाहीर झाल्या एक्सपोर्ट चालूच झाला असता तरी देखील यांनी तर, मी त्या दिवशी नाशिकच्या सभेमध्ये मी सुनील तटकरे यांना, प्रफुल्लभाईंना सांगितलं की भुजबळ साहेबांना तिथं पक्षाच्या वतीने बोलायला संधी द्या. त्यांनी पत्र पण त्यांना दिलं. पण त्या एकेका गोष्टीचा उल्लेख काय होतं, 5 वर्ष किती काही काम केलं तर कधी फार लक्षात ठेवता असं नाही. आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही. अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे, ही फॅक्ट आहे. त्याच्यावर त्या 3-4 महिन्यात काय चालते, 5-6 महिन्यात त्याच्यावरच इलेक्शनचा सगळा बाकीचं हे चालतं. म्हणजे काय होणार काय नाही होणार असं. आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी केली पाहिजे, घेतली पाहिजे. संघटना म्हणून निश्चितपणे आम्ही आमच्या स्तरावर त्या ठिकाणी काळजी घेऊच, ह्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये कोणी बाळगू नका. पण एकंदरीत मला आठवतं आहे, आम्ही ज्यावेळेस एकत्रपणे आपण काम करायचो त्यावेळेस कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं, जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या, शिवसेनेला ठोका, शिवसेनेवर त्या, म्हणजे आपण एकत्र महाविकास आघाडीत असताना
मी त्यांना विचारायचो काय, ते म्हणले शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो. म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही. त्या माझ्या बीड, जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं. मराठे तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं. म्हणजे अरे कुठं देश चाललाय, काय चाललंय, जग कुठं चाललंय, आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय. ह्याही गोष्टी ज्यावेळेस आपण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो, ह्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं म्हणतो, मनुस्मृती वगैरे भुजबळ साहेबांनी सांगितलं, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कोणी होऊन देणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. कारण माझं स्वतःचं दीपकशी पण बोलणं झालेलं आहे की सरकार, दीपक पण पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचाच, आपणच त्याला आमदार केला आणि नंतरच्या काळात काही बदल झाला ती गोष्ट वेगळी. परंतु अशा पद्धतीनं कुठलंही ज्याच्यातून आपली जी काही ज्या विचारधारेतनं आपण सगळेजण पुढं चाललेलो आहोत त्या विचारधारेला कुठंतरी ठेच पोचेल, तिथं कुठंतरी धक्का लागेल, अशा पद्धतीनं मग त्याच्याबद्दल कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीमागे येणार नाही, मागं हटणार नाही. ही पण गोष्ट मी आपल्या सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगतो. नाहीतर पुन्हा काहीतरी कुणीतरी पुढ्या सोडायचं काम करतंय आणि नको ती चर्चा त्या ठिकाणी सुरू करतात. हे स्पष्ट सगळ्यांनी त्याच्याबद्दलची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला सूचना आहे. आता हे पुण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. खरं तर आर पाटीलच गृहमंत्री असताना डान्स बार बंदी वगैरे आपण कायदा केलेला होता. आता ते डान्स बार बंदी असेल, पब बंदी असेल, ऑर्केस्ट्रा बार बंदी असेल, ह्याच्याबद्दल पण एकदा फेर विचार करून कशा पद्धतीनं नियम कायदे करायचे आणि त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये जे सज्ञान नाहीत अशा मुलांना ज्या गोष्टी नको त्या मिळतात आणि पालकांचंही लक्ष नसतं आणि मग त्याच्यात निष्पाप काही तरुणींना पण स्वतःचा जीव गमवावा लागतो, ते पण अजिबात होता कामा नये. म्हणून जी काही पावलं उचलावी लागतील ती पावलं उचलली जातील, ह्याही बद्दलची नोंद आपण सगळ्यांनी ह्या बैठकीच्या निमित्तानं घ्यावी. दुसरा एक विषय मला तुम्हाला सांगायचा होता, मी त्याचा साक्षीदार आहे, ह्याच्यातले बरेच इथं बसलेले त्याचे साक्षीदार आहे. 2004च्या बद्दल मधी पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की 2004ला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता. दादांत खोटं आहे, दादांत खोटं. मी त्यावेळेस होतो, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतो, भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते, सगळे आम्ही होतो. उलट आम्हाला वाटत होतं ते करावं आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस. तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं. ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही. आम्ही सगळेजण बघत होतो, प्रचंड म्हणजे पहिले अध्यक्ष पण होते आणि त्यांनी कशा पद्धतीनं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल बोलणं म्हणजे लोक म्हणायचे अरे बापरे आता ह्याचं काही खरं नाही. परंतु त्यांनी ते किणी प्रकरण आणि काय कोण टी काय मी आता ते काही काढत नाही, परंतु ते सगळं काढलेलं होतं आणि त्याच्यातनं एक वातावरण असंच निर्माण झालं. पण एवढं वातावरण निर्माण होऊन देखील आपण 58लाच थांबलो आणि काँग्रेसचं प्रचाराला कुणी नव्हतं तरी ते 75ला गेले आणि तिथली आपली संधी त्या ठिकाणी गेली. पण 2004ला पुन्हा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं कामं केली आणि ती संधी आली. परंतु आता आपले नेते म्हणजे वरिष्ठ नेते जे काही सांगतायत की बाबा असं आहे तसं नाही, त्याच्यामध्ये खरं कारण असं आहे की 91ला काही नवे होते कुठं, पदमसिंह पाटील तर मला आठवत आहे, प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल, ज्यावेळेस 91ला पवार साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून जाण्याची वेळ आली
त्यावेळेस मॅक्झिमम आम्ही आमदार सेवा सदनला बसलो होतो. सेवा सदन हा सगळे सगळे आम्ही होतो. सेवा सदनला मेजॉरिटी तिथं एकत्र काँग्रेस होती आणि सगळ्यांनी पद्मसिंह पाटलांचं नाव दिलं होतं. त्याच्यात सुधाकरराव नाईकांचं नाव कुठं चर्चेला नव्हतं. सुधाकरराव नाईक सिनियर नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्या हाताखाली आम्ही भुजबळ साहेबांनी काम केलं, त्याच्यातनं गैरसमज कोणी करू नका. पण तिथं जाताना पद्मसिंहांना न करता पवारसाहेब शेवटी अंतिम निर्णय घेणारे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ते सरकार त्या ठिकाणी बदललं गेलं. आणि नंतर भुजबळ साहेब प्रफुल्ल आपले पद्मसिंह विजयदादा वगैरे त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राहिले. सांगायचं तात्पर्य तेव्हा तर पण त्यांचा विचार झालाच होता. ही कधीची गोष्ट 91 आणि नंतर कुठं आला 2004. म्हणजे हा मग 13, 14, 15 वर्षांनी संबंध आला. मग 14-15 वर्षांनी सगळे नौके होते, नौके म्हणायचं कारणच नव्हतं. पण आता काही पण सांगतात. मला बातमी कळलेली अशी आहे, माझी बातमी खरीच आहे, की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब 1 वर्ष देखील साहेबांचं त्यांनी ऐकलं नाही. 1 वर्षाच्या आतच नाईक साहेबांनी ते सावज टप्प्यामध्ये आलं की मी ते सावज टिपतो असं काय काय ते बोलले बघा. आणि 17 लोकांना आपल्याला भुजबळ साहेब काढून टाकलं. काय ते विजयदादांनी आपल्याला कळवलं की तुम्हाला 17 लोकांना मंत्रिमंडळातनं काढलं आणि तिथनं ते सगळी गडबड झाली. पण 2004ला कदाचित साहेबांनी प्रफुल्लभाईंनी असा विचार केला असेल की 91ला केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं, आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचं हे दिल्लीलाच पाठवतील. त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्रीपद घेतलं नसेल. हे आता सांगता येत नाही, काही ना काही त्याला कारण आहे. उगीच आता काहीतरी करतात. वास्तविक भुजबळ साहेबांच्या आणि मी आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो, 91ला 2004ला मुख्यमंत्रीपद घेतलं असताना तिथपासून नंतर कायम राष्ट्रवादीकडेच मुख्यमंत्रीपद राहिलं असतं. भले कुणीही झाले, भुजबळ साहेब झाले असते, तिथं काय RR पाटील झाले असते किंवा आणखीन कुणी झालं असतं. पण सतत, कारण मुख्यमंत्र्याच्या हातात एवढी पॉवर असती की आता आम्ही अनेक सरकारमध्ये कामं केलेले असल्यामुळे ते बघतो. परंतु हरकत नाही, आता तेच उघडण्यात बसण्यात अर्थ नाही. सांगायचं तात्पर्य आपण पुन्हा जोमाने कामाला लागू. जास्तीत जास्त जागा घेण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण जे चर्चा करतो. हां, ते विदर्भामध्ये एक विधान परिषद, विदर्भाचे एक बरोबर आहे, एक विधान परिषद घेतली आणि अजून एक खानदेशमध्ये एक घ्यायची. ते तटकरे साहेबांचं आपलं आणि तुमचं आणि देवेंद्रजीचं बोलणं झालं. फक्त एकाशी बोलायचं आहे, त्याच्यावर ते 2 तरी त्या विधान परिषद आपण जास्त घेणार आहेत. सांगायचं तात्पर्य, जरी आपण कुठंतरी युतीमध्ये तडजोड करण्याच्या करता काही काही म्हणतात ना, युद्धात जिंकले पण तहात हारले असं फाला नाही. तसलं काय होणार नाही. युद्धात पण जिंकलं जाईल आणि तहात पण जिंकलं जाईल. तुम्ही काही काळजी करू नका. त्या पद्धतीनं आपण काम करू. आणि इतर जर मान्यवरांनी खरं तर काही आज आम्हाला काही जिल्हाध्यक्षांच्या पण काही बाबी ऐकायच्या होत्या, परंतु वेळ बराच झालेला होता आणि धीरजनी पण सांगितलेलं होतं, धीरजची चर्चा झाली नाही. सगळे मान्यवर परराज्यातनं सगळे आलेले होते. थोडंसं घाईत हे सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु एकदा तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणं गरजेचं होतं. बरेच जण आमदार अजून परदेशी पण गेलेले आहेत, काही अभ्यास दौऱ्यावर गेलेले आहेत, काही फॅमिलीला घेऊन गेलेले आहेत. अभ्यास दौरा कसा असतो ते नरहरी झिरवाळांना माहिती आहे. परदेशातला अभ्यास दौरा तर त्याच्यामध्ये हरकत नाही. पण काही काहींना वाटतं की काही जण म्हणजे जावं 4 दिवस कुठं फॅमिलीला घेऊन, आणि त्या पद्धतीनं काही जण येऊ शकलेले नाहीत. आणि काही बाबतीमध्ये आम्ही खरं तर 22लाच मीटिंग घेणार होतो, परंतु त्यावेळेस लगेच मीटिंग घेणं बरोबर नाही म्हणून ती आज 27ची तारीख आपण काढली. मला लोकप्रतिनिधींना पण सांगायचं, त्यांचे जे काही असणारे काही प्रश्न असतील, इतर काही गोष्टी असतील, ते याच्याबद्दल कुठल्याही अफवांच्यावर कुणीच कार्यकर्त्यांनी, अध्यक्षांनी, सहकाऱ्यांनी विश्वास ठेवू नका. आत्ता आम्ही जे काही सांगितलेलं आहे ते त्याच पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे. त्याच्यामुळं कारण नसताना वेगवेगळ्या
4 तारखेच्या निकालाच्या बद्दल तर मगाशी प्रफुल्लभाईंनी थोडंसं विस्तृतपणे सांगितलेलं असल्यामुळे मी त्या खोलामध्ये जात नाही. इतर पण काही निवेदन दिलेले आहेत, काहींना अजून काही सेलचे पदाधिकारी म्हणून पाहिजे, आणखीन काही वेगवेगळ्या ठिकाणी पाहिजे, त्याच्याबद्दल पण आपण योग्य ती कारवाई करू. ह्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी. आणि आज महायुती एक सरकार म्हणून कुठल्याही बाबतीमध्ये हे जे काही नैसर्गिक संकट आलेलं आहे त्याच्यावर मात करण्याच्या करता, त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता कुठं कमी पडत नाही. एक चर्चा अशी पण चाललेली आहे की जून महिन्यात कदाचित पाऊसच पडणार नाही आणि मधी अशी परवा कोणीतरी पवार साहेबांनीच एक चर्चा केलेली होती आणि ते धनंजय काहीतरी परदेशात गेलाय, धनंजयच्या मुलीचा एक पदवीदान समारंभ आहे, त्याच्याकरता गेला. वास्तविक आम्ही सगळेजण या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात, कारण आम्ही पण शेतकरी आहोत, त्याच्यामुळे त्या संदर्भात पण आमचं सगळ्यांचं बारकाईनं लक्ष आहे. ही बाब आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सहकारी मित्रांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावी, अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. त्यामुळं कुणी काही जण अशा प्रकारची स्टेटमेंट करतात आणि मग आपल्या पक्षाच्या एखाद्या मंत्र्यावर किंवा ते हजर का नव्हते, काय नव्हते, ते मला विचारूनच गेले होते. त्याच्या मुलीचा कार्यक्रम होता आणि पण आम्ही स्वतः त्याबद्दलच्या सगळ्या खरीपपूर्व आपण जो काही हे असतो त्याची पण तयारी, त्या बाबतीमध्ये खरीप हंगामपूर्व तयारी, बी बियाणं, खतं, औषधं, ती पण व्यवस्थितपणे राज्यातली केलेली आहे. साधारण ज्या शेतकऱ्यांची कुठली मागणी कपाशीची असेल, मक्याच्या बियाण्याची असेल किंवा कुठल्याही बियाण्याची असेल, किंवा DAP, पोटॅश आणि युरिया, हे पण ह्यावेळेस जरा आम्ही लिक्विड युरियाला जास्त महत्त्व दिलं आहे. आपण पण शेतकरी जे असतील त्यांनी जरा लिक्विड युरियाकडे वळलेलं जास्त शेतीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरेल. अशा या सगळ्या बाबींचा फार बारकाईनं विचार करून आपण पुढं चाललेलो आहोत. ह्याची पण नोंद आपण सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, अशा पद्धतीने माझी विनंती है. फिर एक दफ़ा धीरज शर्मा जी और उनके साथ जो भी अलग अलग स्टेट के लोग आए हैं उनका सबका मैं तहे दिल से स्वागत करता हूं और मैं पूर्ण विराम देता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सर्वांनी एक 2 मिनिटं बसून घ्यायचंय. अजून काही लोक